नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू, ए वतन मेरे वतन. आपला देश हा विसरता येणं केवळ अशक्य आहे. आपल्या देशाचं आपल्याला कायम स्मरण असलं पाहिजे आणि या देशात सुद्धा आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हा इतका अमर झाला की कोण विचारून सोय नाही. उद्या म्हणजेच 15 ऑगस्टला आपण 78 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण करणार आहोत. या स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्या ज्या सैनिकांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं, जे जे सैनिक सीमेवर उभं राहून आज कार्य करतायत, त्यांना समर्पित करण्याचा हा दिवस. हा दिवस फक्त ध्वजवंदनाचा नाही तर बालपणाची त्याचबरोबर बलिदानाची आठवण करून देणारा, कर्तव्याची जाणीव करून देणारा आणि देशसेवेचा संकल्प निर्माण करणारा असा हा दिवस आहे. प्रत्येक सैनिकाचं मनोगत आपण बालपणी लिहिलेलं असतं, पण तोच सैनिक कशा पद्धतीने काम करतो, त्याची प्रेरणा ही इतरांसाठी कशी काम करणारी असते, हे आजच्या भागातून आपल्याला जाणून घेऊया. पाहूया आजचा विषय नेमका काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत देशसेवेतील क्षण आणि निवृत्तीनंतरची दिशा या विषयावर. आणि सखी सह्याद्रीमध्ये आज आपण या विषयावर बोलण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे आपल्या सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या आणि निवृत्तीनंतर सुद्धा सगळ्यांची प्रेरणा ठरणाऱ्या मेजर प्राजक्ता देसाई यांना. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते प्राजक्ताजी. आणि खरंच आज तुमचं इथे येणं आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे, कारण आपण उद्या हा दिन साजरा करणारच आहोत, पण एक देशप्रेम आणि देशाची ऊर्जा म्हणतो ती आपण आहात. आणि आपल्या सखीच्या या सगळ्या प्रवासातून आम्हाला अनेक गोष्टी ऐकायच्या आहेत. तेव्हा सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर प्राजक्ता मॅडम भारतीय सैन्याच्या माजी अधिकारी असून त्यांनी सैन्य विमानासह वाहतुकीत 10 वर्षांहून अधिक काळ कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर त्या UVA ऑब्झर्व्हर पायलट पहिल्या महिला पायलट आहेत. एअर ट्रॅफिक कंट्रोलर म्हणून सुद्धा त्यांनी भूमिका बजावलेली आहे. विविध भौगोलिक प्रदेशात यशस्वी मोहिमा नेतृत्वासह केलेल्या आहेत. सैन्यातील सेवेनंतर त्यांनी अमेझॉन इंडियामध्ये नेतृत्वाच्या पदांवर काम केलेलं असून सध्या त्या सैनिकी नेतृत्व प्रशिक्षण तसंच प्रेरणादायी वक्त्या आणि संरक्षण मार्गदर्शक म्हणून काम बघत आहेत. प्राण्यांच्या बचाव कार्याची त्यांना विशेष आवड असून IITवर त्यांनी अनेक ठिकाणी अनेक संस्थांमध्ये या विषयावरती अनेक व्याख्यानं दिलेली आहेत. त्यातून सेवाभाव आणि ध्येयपूर्ण जीवनाच्या प्रवासाची एक प्रेरणा त्या नेहमीच सगळ्यांना देत असतात. आज आपल्याला देशसेवेतील क्षण आणि निवृत्तीनंतरची त्यांची दिशा नेमकी कशा पद्धतीने असणार आहे या विषयावर त्या मार्गदर्शन करणार आहेत. आज आपल्याशी संवाद साधतायत मेजर प्राजक्ता देसाई. तेव्हा आता वेळ न घालवता आपण लगेचच प्राजक्ताजी कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि मनात खूप प्रश्न आहे की हे क्षेत्र सैनिकी क्षेत्र निवडावं एका सखीने, आपल्या मराठमोळ्या सखीने, का असं वाटलं? कशी प्रवासाला सुरुवात झाली, काय सांगा? माझा जन्म मुंबईतलाच लालबागमध्ये मी लहानाची मोठी झाली. माझा जन्म 87तला आहे. तर त्यावेळेला ही गोष्ट खूप नॉर्मल नव्हती की मुलींनी घराच्या बाहेर जाऊन एक वेगळी करिअरची दिशा चूज करावी. बरोबर. पण हे माझं भाग्य म्हणेन की माझे आईवडील जे आहेत ते खूप उच्च विचारांचे आहेत. त्यांना खूप आघाडीचा त्यांचा विचार होता आणि त्यांनी नेहमी हे प्रोत्साहन दिलं मला की प्राजक्ता तुला जे काही करिअर करायचं आहे त्यात आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि त्यावेळेला असं झालं की जेव्हा मी लहान होते, बॉर्डर आपला जो सिनेमा आहे सनी देओलचा, तो सिनेमा मी बघायला गेलेले. आणि त्या सिनेमामध्ये जेव्हा मी ते ॲक्टर पाहिले, त्या गन पाहिल्या, टँक बघितले, तेव्हा असं एक मनात इच्छा झाली माझी की मी एक पुरुष का नाही आहे. कारण त्यावेळेला एका लहान मुलीला हे माहिती नव्हतं की सैन्यात महिलाही जातात. 1992 पासून महिला आहेत. पण म्हणतात ना की सगळ्यात आधी कुठल्याही लहान मुलाच्या मनात जर कुठले स्वप्न आले तर ते आईवडिलांनी किती जोपासलं पाहिजे. एक आपण बीज रोवतो आणि ते बीज एका छान एका झाडामध्ये तयार होतं. ते तेव्हा होतं जेव्हा तुम्ही त्याला एक चांगली दिशा देता. ती दिशा मला माझ्या घरातून मिळाली. मला कधीही कुठल्या गोष्टीला नकार नाही दिला जेव्हा मी माझ्या करिअरच्या गोष्टी म्हटली.
बऱ्याच लोकांचे असे विचार होते की महिलांनी ह्या क्षेत्रात जाणं ठीक आहे की नाही, बट जसं मी म्हटलं की आईवडिलांचा जो पाठिंबा होता आणि मार्गदर्शन होतं त्यामुळे ही मी गोष्ट करू शकले आणि हे साकार करू शकले. माझी आई एक NCC कॅडेट होती, त्याच्यामुळे मी NCC मध्येही भाग घेतला. 3 वर्ष NCC केली. रुईया कॉलेजमधून माझं कॉलेजचं शिक्षण झालं आणि मग तिथून UPSC ची एक्झाम, UPSC ही एक्झाम कंडक्ट करते, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झाम. ह्या एक्झाममधून जसं मी एक BSc ग्रॅज्युएट होते म्हणून नॉन टेक्निकल क्षेत्रातून मी 2010 साली ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मध्ये ट्रेनिंगसाठी गेले. बरं, आता तुम्ही म्हणालात तसं की बॉर्डर पिक्चर आणि तो बघून एक समाज माध्यमांचा प्रभाव हा खूप चांगल्या दिशेने सुद्धा काम करतो, तो हा असा. पण मला एक प्रश्न मनात आहे की मगाशी तुम्ही म्हणालात की त्यावेळेचं असं वातावरण नव्हतं की एखादी सखी ही या क्षेत्राकडे वळेल आणि पुढचा प्रवास करेल. कारण तुम्ही म्हणलात ते अगदी खरं आहे की लहानपणापासून एक सैनिक हा आपण देशाच्या सीमेवर बघितलेला असतो, तेव्हा कुठे तिथे सखी ही आपल्या कल्पना क्षेत्रात नसते. पण मग या क्षेत्राकडे वळण्याआधी किंवा या क्षेत्राचा निर्णय होण्याआधी काही वेगळ्या फील्डमध्ये काम करावं असं वाटलं का? कसली आवड होती का? काय सांगाल? खरं सांगू तर बऱ्याच वेळेला लहान होते असं वाटायचं मी ॲस्ट्रोनॉट बनणार, म्हणजे एका लहान मुलाची जी स्वप्न असतात. आणि खूप वेळासाठी माझ्या हे डोक्यात होतं की मी जी सौंदर्य स्पर्धा असतात त्या स्पर्धेत जाणार आणि मी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय सारखं काहीतरी आयुष्यात करणार. ह्या सगळ्या अशा काल्पनिक म्हणू शकतो आपण, काल्पनिक जी आपली स्वप्न असतात लहान मुलांची, अशी स्वप्न माझी पण होती. पण जेव्हा मला एक जसं मी म्हटलं एक प्रॉपर दिशा मिळाली आणि जेव्हा मला कळलं की आपल्या मातृभूमीसाठी प्रत्येकाने काही केलं पाहिजे, ही मातृभूमीची भावना, एक पेट्रिऑटिझम, लोकांसाठी काहीतरी करायची भावना, ती कदाचित लहानपणापासूनच माझ्यामध्ये होती. आणि मग तिकडून एकदम असं कन्फर्म झालं लाईफमध्ये की मला फक्त सैन्यात जायचं आणि हेच माझं आता ध्येय आहे. क्या बात आहे. आपण आधी या क्षेत्राला निवडलं आणि इतकं छान कार्य केलेलं आहे त्याच्यासाठी, त्याबद्दल मी खरंच आपलं मनपूर्वक अभिनंदन करते इथे. आणि आता पुढचा प्रश्न हा आहे की आपण भारतीय सैन्य दलात नेमकी कुठली भूमिका बजावत होतात, नेमकं काम काय होतं, ते कशा स्वरूपाचं होतं, काय सांगाल याविषयी? तर मी जसं म्हटलं की 2010 साली मी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईमध्ये ट्रेनिंगसाठी गेले. 1 वर्षाची ट्रेनिंग असते आणि त्यानंतर जेव्हा आपण कमिशन्ड होतो तर तुम्ही एक लेफ्टनंट कमिशन्ड ऑफिसर म्हणून आपला प्रवास सुरू करता. माझी कमिशनिंग झाली आर्मी एव्हिएशनमध्ये. आम्ही आर्मी एव्हिएशनमध्ये पहिल्या महिला होतो. आम्ही 5व्या बॅचची आहे. प्रत्येक बॅचमधून एक महिला अधिकारी आर्मी एव्हिएशनमध्ये गेलेल्या ॲज एअर ट्रॅफिक कंट्रोलर. जे विमानं आपली उडतात त्याची कंट्रोलिंग करण्यासाठी एअर ट्रॅफिक कंट्रोलर म्हणून गेलो आम्ही. पायनियर्स होतो आम्ही, त्यांनी स्टार्ट केलं. आणि त्याच्याबरोबर मी 1 वर्षाचं डेप्युटेशन केलं आर्मी एअर डिफेन्समध्ये, जिथे अँटी एअरक्राफ्ट गन्स आणि रडार्स असतात त्याचंही प्रशिक्षण घेतलं, त्याचेही कोर्सेस केले. तोही मला अनुभव आहे अँटी एअरक्राफ्ट गन, रडार्स अँड मिसाईल्सचा. जेव्हा मी आर्मी एव्हिएशनमध्ये आली मी एक प्रोफेशनल एअर ट्रॅफिक कंट्रोलर होते. आणि नंतर भाग्य माझं असं की आर्मी एव्हिएशनमध्ये UAV म्हणजे अनमॅन्ड एरियल व्हेकल, त्याची मी ऑब्झर्वर पायलट झाले. UAV जर थोडक्यात सांगू मी इकडे, जे आपण छोटे ड्रोन बघतो त्याला ड्रोन्स म्हणतात, जे 4 रोटर्सचे वगैरे असतात. UAV हे प्रॉपर एक मोठं विमान असतो. आपण जिथे आता बसलोय एवढ्या स्पेसमध्ये तेवढं मोठं विमान असतं. त्याचं स्वतःचा ब्रेन, त्याचे इलेक्ट्रॉनिक्स, फ्युल सिस्टम असतं आणि त्याचे ऑपरेशन ग्राउंडवरून करतात. तर मी हे एक ऑब्झर्वर पायलट होते. ऑब्झर्वर पायलटचं काम असतं की जे मिशन आहे आपल्या देशात राहून आपल्या एनिमी देशामध्ये काय चाललंय तिकडची इन्फॉर्मेशन घेणं, तिकडचे ट्रॅकिंग करणं, कोण टेररिस्ट असतील तर त्यांची ट्रॅकिंग करणं, बेसिकली आपल्या ग्राउंड फोर्सेसला एक एरियल प्लॅटफॉर्म देऊन फॅसिलिटेट करणं की मिशन इझी होईल. ते एका ऑब्झर्वर पायलटचं काम असतं आणि ते काम मी केलं. मला वाटतं हे खूप जोखमीचं आणि खूप मोठ्या जबाबदारीचं काम आहे. याच्याविषयी मला अजून विचारायचं, पण एक फोन येतोय तो आपण घेऊन लगेचच पुढे जाऊया. आपल्याला हरीश सावंत लालबागहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो. बोला मॅडम. बोला बोला, प्रश्न विचारा. माझं म्हणणं असं आहे की NCC मध्ये काम करत असलं नसेल तरी पायाच्या गुडघ्यामध्ये जर पूर्ण चिकट असतील तर आपल्याला NCC मला घेतलं नव्हतं आणि आता मला मुलाला MSc करतोय, MSc M.Pharm करतोय, तर त्याला काही पुढच्या लष्करी सेवामध्ये काही
अशी आहे का MSc M.Com झाल्यानंतर वैद्यकीय सेवा? मी काळाकडे राहतो. बर आवड आहे की सैन्यामध्ये जाण्यासाठी, फक्त M.Com करतोय तो सेकंड इयरला. बर बर त्यांचा प्रश्न आहे की तो M.Com करतो आणि त्याला पुढे आवड आहे, तर आपल्याकडे अशा काही संधी आहेत का की तो कुठून पुढे याच्यात जाऊ शकेल? काय सांगाल? ऍक्च्युली खूप छान प्रश्न होता जेव्हा कॉलर्सनी सांगितलं की त्यांनाही NCC करायची होती. तर मी हे 2 भागात क्विकली सगळ्यांना समजवेल. NCC एक माध्यम आहे, त्या माध्यमातून थ्रू एक एंट्री मिळते आपल्याला. जेव्हा आपल्याकडे NCCचं C सर्टिफिकेट असतं, त्यातून तुम्हाला एक डायरेक्ट इंटरव्ह्यू, लेखी परीक्षा न देता तुम्ही एक डायरेक्ट इंटरव्ह्यू देऊ शकता NCCच्या क्वालिफिकेशननी, आणि मग तुम्ही सैन्यात जाऊ शकता. दुसरं, जेव्हा ह्याने B.Com आणि M.Com केलंय, तर त्यांना सैन्यात भारतीय सेना, भारतीय वायुसेना, भारतीय नौदल, आपल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही मध्ये त्यांना अपॉर्च्युनिटी आहे जायची. फक्त एवढंच लक्षात ठेवा की ह्या प्रत्येक गोष्टीला एक वयाचं बंधन असतं. जर आपला मुलगा 25 वर्षाचा आहे, मॅक्सिमम इंजिनियरसाठी 27 वर्षाचा आहे, ती एज लिमिट असते, आणि आपण डेफिनेटली त्याला मार्गदर्शन करा. त्याला सैन्यात जाण्यासाठी तुम्ही एंट्री फॉर्म वगैरे भरा. हे होण्यासारखे आहे. म्हणजे एक मला गोष्ट सांगायची आहे ती सगळ्यांसाठी इकडे. आर्मी, इंडियन आर्मी, भारतीय सेना दल, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, तिकडे आपण कुठलेही ग्रॅज्युएट असाल ते चालतं. इंजिनिअरिंग केली असेल, डॉक्टर्स असतात, लॉयर असतात, नॉन टेक्निकल असतात. तो आपल्याकडे व्हरायटी ऑफ स्ट्रीम्स आहेत, त्यांनी आपण इंडियन आर्म फोर्सेसमध्ये जाऊ शकतो. नक्कीच. मला वाटतं हा तुम्ही खूप चांगला मुद्दा सांगितलात, कारण बऱ्याच वेळेला कळत नाही की मी ही पात्रता मिळवलेली तर मी जाऊ शकतोय की नाही. तर त्या म्हणल्या तसं की सर्वप्रथम तुमचं अभिनंदन, कारण हा विचार करणारे लोकच कमी आहेत की नको बाबा सैनिक या क्षेत्रात ती जबाबदारी, मी मगाशी म्हटलं तसं जोखीम खरंच खूप आहे. पण खूप चांगला विचार आपण करत आहात. आणि यालाच जोडून मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या प्रवासात मी म्हटलं तसं जोखीम आहे, काही आव्हानं आहेत, काही संकट अचानक येतात. तर आपण अशा कुठल्या कुठल्या जोखीम अंगावर घेतल्यात, सामोरे यायला गेलात, आणि कुठे त्यावेळेला मनात भीती वाटली नाही का, किंवा आता काय होणार असं एक मनात दडपण येतं, ते जाणवलं नाही का? या विषयावर मला बोलायचं असेल ॲज अ महिला, हे खूप प्रश्न येतात मला मुलींकडून जेव्हा मी त्यांच्याशी संवाद साधते सोशल मीडियावर, की कारण का इंडियन आर्मीमध्ये महिलांची संख्या कमी आहे. बरोबर. तर त्यांना असं मनात येतं, त्यांच्या पालकांना असं मनात येतं की ही एक जागा सेफ आहे का, सगळ्यात पहिलं, आणि ह्याच्यामध्ये काय काय आव्हानं असतील. तर मी सगळ्यांना इकडे सांगू इच्छिते की हे सगळ्यात सेफेस्ट प्रोफेशन आहे. माझ्यासारख्या खूप लाखोंनी लेडी ऑफिसर्स आहे. तुम्ही सिंदूरच्या वेळेला पाहिलेलं कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग, भारत की बेटिया ज्यांना बोललं गेलं आणि पूर्ण जग बघत होतं त्या आता बोलत होत्या. तर सगळ्यात पहिलं सेफ्टीच्या हिशोबाने आपण बघायला गेलो तर खूप सेफ आहे हे प्रोफेशन. सेकंड, आव्हान एवढंच असतं की आपली मुलं आपल्यापासून लांब जातात, तर ते पालकांना थोडंसं ॲडजस्ट करायला लागतं. आणि जेव्हा आपण एक महिला असतो आणि आपण एका मेल डॉमिनेटेड प्रोफेशन किंवा ज्या प्रोफेशनमध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे तिकडे जातो, आणि जेव्हा तुम्ही कमांड करता आपल्या सैनिकांना, तेव्हा तुम्हाला फक्त वेगळ्या पद्धतीने ती गोष्ट करायला लागते. एक पुरुष अधिकारी जी पद्धत वापरणार, एक विश्वास बिल्ड करायला आपल्या टीम बरोबर, एक महिला अधिकारी थोडीशी वेगळी वापरणार. पण एक ब्युटी आहे इंडियन आर्मीची की जी आपले सैनिक असतात त्यांना पुरुष आणि स्त्री ह्याच्यामध्ये विभाजन करत नाही. त्यांच्यासाठी एक ऑफिसर असतो, तो एक साहब असतो. ते तुम्हाला तुमच्या जेंडरवरून कधी डिफरन्शिएट करत नाही. जर तुम्हाला तुमचं काम येत आहे, जर तुम्हाला तुमची प्रोफिशियन्सी लेवल आहे, तर ते तुम्हाला इक्वली रिस्पेक्ट देतात. इट इज अ सेइंग, यू शुड नो युअर जॉब, यू शुड नो युअर मेन. आणि जर तुम्हाला तुमच्या ह्या गोष्टी माहिती आहेत, आपण इझिली सेल थ्रू करू शकतो. स्त्री आणि पुरुष ह्याच्यात असं काही मेजर डिफरन्स काम करण्यामध्ये, सॅलरीमध्ये बिलकुल नसतो. इक्वल पे सॅलरी आहे. ती एक ब्युटी आहे जी आपल्याला कॉर्पोरेट आणि अशा गोष्टींमध्ये बघायला मिळत नाही. नक्कीच. मला वाटतं स्त्री पुरुष समानतेचा खूप मोठा मुद्दा तुम्ही सांगितलात. आणि दुसरा सुरक्षिततेचा, की जिथे घाबरायची पालकांना सुद्धा गरज नाहीये. आपल्या उदाहरणावरून मला वाटतं हे सिद्ध होतंय. तर आपण एक फोन घेऊन मग पुढे जाणार आहोत. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. मंगल आपटे. मी पुण्यावरून बोलते. मला असं विचारायचं होतं
की हे जे लोक राहतात तर त्यांचा काळ 15 वर्ष 20 वर्षाचा असतो आणि त्यांची खाण्यापिण्याची सोय किंवा झोपण्याची सोय किंवा त्यांनी लवकर उठणं किंवा त्यांचं म्हणजे मानसिक तयारी त्यांची कितपत तयारी असते अशी. नक्कीच मला सुद्धा हा प्रश्न मंगलजी मनात आहे, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज सखी सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये आपल्याला मार्गदर्शन करता आहेत मेजर प्राजक्ता देसाई आणि आजचा आपला विषय आहे देशसेवेतील क्षण आणि निवृत्तीनंतरची दिशा. आपल्याला मंगलजीने एक प्रश्न विचारला होता आणि त्यांचा प्रश्न खूप छान होता की आपला जो संपूर्ण कालावधी असतो, कार्यकाल असतो आणि साधारण 15-20 किंवा 10-20 वर्षानंतर आपण निवृत्त होता, 10 ते 15 वर्षानंतर. पण या 15 सेवेच्या पूर्ण कालावधीमध्ये आपलं राहणं किंवा आपलं शिस्त, आपलं नियोजन किंवा आपलं दिलं जाणारं प्रशिक्षण याबाबत काय सांगाल? कारण आम्ही असं ऐकलंय की हे कडक शिस्तीचं असतं, तर हे आपल्याकडून जाणून घ्यायचं. हो नक्कीच. मी हे उत्तर 2 भागात देईन. सर्वप्रथम मॅडमनी विचारलं की जो कालावधी आहे, तर ह्या ज्या 2 एंट्री असतात, एक परमनंट कमिशन जी पेन्शनेबल असते, जी आपण 20 वर्षापर्यंत मिनिमम करायची असते, त्यानंतर तुम्हाला पेन्शन लागू होते, ही ऑफिसर एंट्रीला आहे. जे जवान एंट्रीला जातात त्यांनाही 16 ते 18 वर्ष करायची असते, त्यानंतर पेन्शन लागू होते. एक तिसरी एंट्री जी ऑफिसरसाठी असते, शॉर्ट सर्व्हिस कमिशन, त्याला तुम्ही 10 वर्ष जी तुमचा बेसिक पिरियड असतो ते 14 वर्ष, 14 वर्षानंतर तुम्हाला सोडायचं असतं, पण ते नॉन पेन्शनेबल आहे. तर इकडे ही अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे महिलांना 2020 पासून की आपण आपली शॉर्ट सर्व्हिसही परमनंट कमिशनमध्ये कन्वर्ट करू शकता. आता दुसरा भाग आला जो मॅडमनी आणि तुम्हीही विचारलात की शिस्तीचा भाग. खरं सांगू तर जेव्हा आमची ट्रेनिंग होते ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये 1 वर्षाची ट्रेनिंग, तुम्ही आपल्या म्हणजे आपल्या देशातून कुठल्याही भागातून या, तुम्ही गावखेड्यातून या किंवा तुम्ही एका शहरातून या, तुमचा जो सोशल स्टेटस असतो त्यावरून तुम्हाला तिकडे जज नाही केलं जातं. खूप वेगवेगळ्या पद्धतीचे कॅडेट्स येतात, कोणी आर्मीचं बॅकग्राऊंड घेऊन येतं, कोण सिव्हिलियन बॅकग्राऊंड घेऊन येतं. मी खरं सांगायचं तर प्रत्येकांना एका प्लॅटफॉर्मवर आणलं जातं, लिटरली इगो तोडले जातात. म्हणजे आम्हाला एक प्रकारचं जेवण, एक प्रकारचे कपडे, एक प्रकारचं शेड्यूल, हे सगळं दिलं जातं. तुमची श्रीमंती, तुमची गरिबी, तुमचं जे आउटलुक लाईफचा तो एका पद्धतीने केला जातो. आमचा दिवस परेडचा सकाळी 6ला स्टार्ट होतो, जो रात्री 10ला संपतो ऑफिशियली. पण ह्यासाठी जेव्हा माझ्या वेळेला आम्ही बॅरेकमध्ये राहायचो आणि सगळं कॉमन असायचं, वॉशरूम्स सकट बॅरेक्स पासून, आम्ही सकाळी 4 वाजता उठून पूर्ण सगळ्या मुली रेडी व्हायचो आणि त्यानंतर युनिफॉर्म वगैरे घालून 5:55ला त्या परेड ग्राउंडच्या बाहेर उभं राहून रिपोर्ट द्यायचो आणि 6च्या ठोक्याला ती परेड स्टार्ट होणार. तिकडे एवढी शिस्त असते. जेव्हा आम्ही सायकलही चालवतो एका ब्लॉकपासून दुसऱ्या परेड ग्राउंडपर्यंत, तेव्हाही आपण 250 कॅडेट असतात, 500 कॅडेट असतात कुठल्याही अकॅडमीमध्ये. तुम्ही एकटे जाऊ शकत नाही, तुम्हाला एका स्क्वॉड म्हणतात, 4च्या सायकलच्या स्क्वॉडमध्ये जायचं असतं आणि तुम्ही जराही पुढे मागे झालात तर कोणतरी तिकडे उभं असणार तुम्हाला पनिशमेंट द्यायला. म्हणजे पनिशमेंट द्यायचा हेतू हा नसतो की तुम्हाला डिस्करेज करणार, हेतू हा असतो की जी शिस्त आपण शाळेत बघतो, घरी बघतो, त्यापेक्षा एक हायर लेवलची शिस्त असते, ती तुमच्यामध्ये ते लोक इन्स्टिल करतात. का तर जेव्हा आर्मीचा मुद्दा काय, इंडियन आर्मीचा लढाई लढण्याचा, तर ज्या लढाई आपण लढायला जातो तुमच्याकडे काहीही सिच्युएशन येऊ शकतात, तर तुम्हाला अशा हाय प्रेशर सिच्युएशन्समध्ये टाकलं जातं. त्यातून तुम्हाला एव्हरी डेचं काम करायचं, लेक्चर्सला जायचं जे आमचे असतात, गेम्स खेळायचे, परेड करायची, जर चुकीची तुम्ही काहीतरी चुकी केलात, पनिशमेंट असेल तीही करायची. आणि तुम्हाला अशा सिच्युएशनमध्ये टाकतात की एक टाइमपर्यंत तुमचं मन बोलतं की मी गिव्हअप करू का, पण कोणीही करत नाही. का तर लक्षात असतं की 11 महिने 1 वर्ष झालं की मी कमिशन्ड ऑफिसर बनणार, मी एक ओथ घेणार, एक शपथ घेणार की माझ्या राष्ट्राला प्रोटेक्ट करणार. आणि जेव्हा 2 तारे लागतात इकडे, तेव्हा खूपच एक अभिमानास्पद गोष्ट होते स्वतःसाठी, आई वडिलांसाठी. तर जो कालावधी असतो ट्रेनिंगचा, तो एवढी शिस्त लावतो की आजपर्यंतही जर एखादी पॉइंटला A to B जायचं असेल तर आम्ही नेहमी तो लॉंग रूट घेणार, आम्ही शॉर्टकट मारत नाही. कारण का एवढं डोक्यात भिनलंय आमच्या की शॉर्टकट मारणं चुकीचं आहे. तो डिसिप्लिन तिकडे स्टार्ट होतो. आणि जोही
स्टुडंट ज्यालाही आज आर्म फोर्सेसमध्ये जायचं आहे, ही एक बेसिकची गोष्ट असते की आर्म फोर्सेसमध्ये शिस्त आणि डिसिप्लिन हा हायेस्ट ऑर्डरचा असतो. नक्कीच. आणि मला वाटतं शिस्त आणि ही स्वयंशिस्त म्हणा ही कायम कुठेही गरजेची आहे आणि त्याच्यामुळे इथे सुद्धा त्याचा रोल महत्त्वाचा आहे. यालाच जोडून एक प्रश्न मनात आहे की आपण या सैन्य दलात भरती झालात, ती ओथ घेतलीत, काम केलं, एकंदरच या संपूर्ण क्षेत्राने आपल्या जीवनावर काय प्रभाव टाकला असं आपल्याला वाटतं? काय काय दिलं या सेवेने आणि अजूनही देते किंवा पुढे काय करायची इच्छा आहे? मी नेहमी म्हणते की भारतीय सेना माझं घर आहे. भारतीय सेनेने मला एवढं दिलंय की आज मी दूरदर्शनच्या ऑफिसमध्ये येऊन एक छोटासा जो माझा खालीचा वाटा होता सर्व्हिसमध्ये, त्यामुळे आज मी ह्या ऑफिसमध्ये बसून प्रेक्षकांना सांगते की आर्म फोर्सेसमध्ये जाण्याच्या काय दिशा असतात आणि किती मोठी ऑर्गनायझेशन आहे. मी खूप मानते इंडियन आर्मीला. माझं अस्तित्व आहे ते, माझं आयुष्य पूर्ण त्यांनी चेंज झालं. आणि सगळ्यात मोठं, तुम्ही जेव्हा अशा ऑर्गनायझेशनमध्ये जाता की तुमच्या शब्दावर तुमचा सैनिक स्वतःच्या प्राणाची आहुती द्यायला तयार असतो. ॲज ऑफिसर, ॲज अ लीडर तुमच्याकडे काय असते सुविधा? तुम्ही त्याचे पगार नाही वाढवू शकत, तुम्ही त्याचं बाकी काही नाही करू शकत, पण तुम्ही त्या सैनिकाला हे आश्वासन देऊ शकता की मी आहे तुझ्या पाठीशी, मी तुझ्या फॅमिलीला बघणार, मी तुझ्या गरजांना बघणार. आणि तो जो बॉन्ड असतो, तुझी कमराडरी असते, ती फक्त इंडियन आर्म फोर्सेसमध्ये बघितली आहे. आणि ही माझी सगळ्यात मोठी लर्निंग, हे माझं सगळ्यात मोठं आय वुड से अचीवमेंट आहे की मी एक चांगली किंवा ॲटलिस्ट एक ॲव्हरेज लीडर बनू शकले. रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा जेव्हा आमच्या जवानांचे मला फोन येतात आणि कधी कधी ते मला विचारतात की मॅडम विमान असं चाललेलं, अशी सिच्युएशन होती, ह्याला कसं हँडल करू शकलो असतो, त्यावेळेला असं वाटतं की आपण काहीतरी थोडंफार त्यांच्या आयुष्यात थोडासा फरक पाडला आहे. आणि जेव्हा ते बोलतात की मॅडम तुम्ही असता, तुमची आठवण येते, आय थिंक ती सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे. माझी अचीवमेंट ते रँक्स नव्हते, पण ती जी माणसं मी जोपासली, जपली आणि आजपर्यंत जे सैनिक आमच्या टचमध्ये आहेत, तो जो बॉन्ड आहे इंडियन आर्मीमध्ये, आय थिंक तो सगळ्यात जास्त माझं आय वुड से की ते माझं गिफ्ट आहे. नक्कीच. की आपण इतक्या तळमळीने बोलताय त्याच्यावरून ते समजतंय. पण माझ्या मनात हाही प्रश्न आहे की मगाशी तुम्ही तुमच्या कामाविषयी बोललात, तुमच्या भूमिकेबद्दल बोललात. काम करताना इतक्या वर्षात असा कुठला प्रसंग आला का, अवघड प्रसंग, की बापरे मला करायचंय आणि आता एवढं घेऊन मला हे काम पूर्ण करायचंय, मग तिथे काळा वेळेचं बंधन नाही, जीवाची पर्वा नाही, असं कधी झालं की बापरे आता हे काम पूर्ण केल्यावर आपण परत नीट येणार आहोत का, काय होणार आहे, असं कधी वाटलं? काय सांगाल? ॲज अन एअर ट्रॅफिक कंट्रोलर किंवा UAV पायलट अशा सिच्युएशन येत नाही, कारण तुम्ही असता एक पाठी. जेव्हा तुम्ही एक पाठीमागणं एक पाठिंबा देता तुमच्या हेलिकॉप्टर्सना, तुम्ही तुमच्या UAVs उडवता. आम्हाला एक चित्रही दिसतंय आणि ते बघूनही खूप छान वाटतंय आम्हाला. पण एक सिच्युएशन आलेली जेव्हा मी पोस्टेड होती श्रीनगर शरीफाबादमध्ये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जेव्हा बालाकोट एअर स्ट्राईक केलेली भारताने पाकिस्तानच्या टेररिस्ट बेसिसवर, त्यानंतर इंटेलिजन्स अशी आलेली की आपल्या श्रीनगर एरियामध्ये सुद्धा काही होऊ शकतं. तुम्हाला जर लक्षात असेल विंग कमांडर अभिनंदन ते पाकिस्तानात पडलेले, त्या वेळेचं मी सांगते. मी माझ्या ऑफिसच्या जस्ट बाहेर उभी होती, माझे 1-2 जवान होते, माझे 2-3 सर सिनियर होते माझ्याबरोबर, आणि अचानक आम्ही एक मोठा ब्लास्ट ऐकला आणि वर बघितलं तर अक्षरशः एक विमान 4 आणि असं काळं होऊन खाली पडलं. 2 बॅक टू बॅक ब्लास्ट होते. ह्या सिच्युएशनला आम्हाला ऑलरेडी सांगितलेलं की ना एक एअर अटॅक येऊ शकतो आपल्या बाजूच्या देशाकडून, तुम्ही रेडी राहा. आम्ही बंकर खोदून ठेवलेले, अँटी एअरक्राफ्ट गन तिकडे पूर्ण एस्टॅब्लिश झालेल्या. आता हे सगळं करताना आम्हाला एक फोटो दिसतोय, ते एवढं हे करणं हे किती अवघड आहे ते पण ऐकायचं आहे आपल्याकडून. ते ऍक्च्युली रेग्युलर ट्रेनिंग मध्येही करतात आम्हाला. अच्छा, पुढे काय झालं? तर मग तेव्हा जेव्हा आम्ही तिकडे होतो आम्हाला सांगितलेलं की एअर अटॅक येणार आणि ड्रिल्स असतात की जेव्हा सायरन वाजेल तुम्हाला इमिडिएटली बंकरमध्ये जायचं. असं मी तुम्हाला सांगितलं की बंकर खोदलेले, अँटी एअरक्राफ्ट गन ज्या असतात, ज्या आपण सिंदूरच्या वेळेला आपण बघितल्या, ह्या सगळ्या डिप्लॉईड होत्या. आता जनरली ही जे एअर अटॅक असतात ते एका टाइमला येतात जेव्हा माणूस एक गाढ झोपेत असतो, एकदम सकाळच्या लाईट 10 वाजताच्या वेळेला येत नाही. पण आपल्याला माहिती आहे हेच झालं. 10च्या टाइमला ते लोक रजौरी श्रीनगरच्या एरियामध्ये आले, विंग कमांडर अभिनंदनने आपलं विमान उडवलेलं. त्याच वेळेची ही
हा इन्सिडेंट जेव्हा मी आणि माझ्या ऑफिसर्सने एक विमान पडताना बघितलेलं, खूप मोठा आवाज आला, ते जोरात खाली पडलं आणि तोपर्यंत कोणाला कळलं नाही हा एअर अटॅक आहे, आपल्यावर हल्ला झालाय की काय आहे. इमिजिएटली सायरन वाजला एवढ्या जोरात आणि त्यावेळेला जसं तुम्ही विचारलात असा कधी सिच्युएशन आली का, तर हो, माझ्या मनात धडकी भरली. कारण का भीती ही एक नॅचरल गोष्ट आहे. सैनिकांनाही भीती वाटते, प्रत्येकांना वाटते, पण एवढंच की त्यांना ट्रेनिंग दिली असते की ती भीती ओव्हरकम करून आपल्याला काम करायचं आहे. तर जसं मी ऐकलं, पहिलं मी धावत घेऊन एक फोन केला माझ्या ATC मध्ये विचारायला की आमचं हेलिकॉप्टर जे बाहेर आहे ते सेफ आहे की नाही. आणि त्यानंतर मी जसा फोन माझा चालू होता, माझा एक जवान धावत आला आणि मला म्हणाला 6 बाप चलो. तर मी त्याला म्हटलं की तू निघ, मी येते, मला फोन कॉल करायचा आहे, सगळ्यांना आपण बंकरमध्ये पाठवूया. तर तो मला एक वाक्य बोलता साहब आपके बिना नहीं जाऊंगा, आप चलो. हां, तर अशा सिच्युएशनमध्येही तो मनुष्य, तो सोल्जर ज्याला माझे ऑर्डर्स ऐकायचे होते, त्याला वाटलं की नाही, इथे मी ठामपणे म्हणलो पाहिजे, मी तुम्हाला सोडून नाही जाणार. तर जसं मी म्हणत होती, एक प्रेमाची भावना, एक ट्रस्ट आणि कमराडरी ही इथे येते. त्या दिवशी मी 2 गोष्टी शिकली की आपण भीती आणि फिअर जे म्हणतो ते सगळ्यांना नॅचरल असतं, पण आर्मीची जी ट्रेनिंग असते ती तुम्हाला अशा एका प्लॅटफॉर्मवर नेऊन ठेवते की ज्या दिवशी मला धडकी भरलेली, माझे पाय कापत होते, पण त्या दिवशीही स्वतःचा न विचार करता मी आणि माझा जवान सगळ्यांना बंकर्समध्ये पाठवत होतो. आम्ही फोन करून चेक केलं आमचे विमानं आहेत की नाही. आणि मोर ओव्हर माझ्या अचीवमेंटपेक्षा मी बोलेन, जो माझा जवान होता त्यांनी काय केवढं प्रेम आणि केवढी ती आपुलकीची भावना की अशा सिच्युएशनमध्येही आपली जीवाची पर्वा न करता आपल्या ऑफिसर, आपल्या लोकांबरोबर उभं राहणं, तर तो एक खूप मोठा एक्झाम्पल आहे माझ्या लाईफमध्ये. मी नेहमी बोलते की दिस इज द एक्झाम्पल ऑफ एन इंडियन आर्मी सोल्जर. क्या बात आहे. मला वाटतं या सगळ्या इंडियन आर्मीला सॅल्यूट आहे. आणि तुम्ही मला जो क्षण सांगितलात त्याच्यावरून कळलं की ही जी भीती आहे ना, ती या सगळ्या गोष्टींमधून खरंच निघून जाऊ शकते. पण मला आपल्याविषयी एक गोष्ट कळली आहे आणि ती मला आज इथे विचारायची आहे की दिवाळीमध्ये फटाका म्हणून आपण जो बॉम्ब फोडतो, तोही न फोडणारी मुलगी आज मेजर झाली, तर हा मेजर बदल कसा झाला, काय सांगाल? तुम्ही खरं म्हटलात. मी अजूनही, मी लहान होती तेव्हा पण हे आपले सुतळी बॉम्ब येतात आणि ह्या सगळ्या त्या माळा येतात, त्या मी कधीच फोडल्या नाहीत. त्याच्यामध्ये मी कधीच जवळ गेली नाही, कारण का मी खूप लहानपणापासून प्रत्येक गोष्टीला घाबरणारी मुलगी होती. दहीहंडीवर चढणं सुद्धा नाही. पण माझ्या वडिलांनी मला जबरदस्ती दहीहंडीवर चढवलंय लहानपणी. आईने मला जबरदस्ती एकटं पाठवलंय ट्रेनने. ह्या गोष्टी त्या लहानपणी करत गेल्या, तर तिथून माझी कुठेतरी जी भीती होती ती सुटत गेली. आणि जेव्हा मी आर्मीमध्ये गेले ना, खूप कष्ट करून गेलेले. प्रत्येकाची फायनान्शियल सिच्युएशन स्ट्रॉंग नसते. तो काळ खूप वेगळा होता, आजकाल सुविधा आहेत. तर तेव्हा मला माहिती होतं की किती मेहनत करून आपण ह्या क्षेत्रात आलो आहे. इथे येणं, सिलेक्शन होणं खूप डिफिकल्ट असतं. ज्या लाखोंनी स्टुडंट्स बसतात आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, 4 ते 5 मुली सिलेक्ट होऊन एका कोर्ससाठी आई बाबांबरोबरचा हा फोटो आहे. खरं तर त्यांचंही अभिनंदन आजच्या कार्यक्रमातून करू इच्छिते, कारण त्यांच्यामुळे आमच्या देशाला तुमच्यासारखी मेजर मिळाली. सो हे त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आहे. थँक्यू, थँक्यू. ते ॲक्च्युली बघतायत आता TV होपफुली. तर एवढंच आहे की जेव्हा आपल्याला भीती वाटते, त्या भीतीवर मात करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी हे माझ्या सिच्युएशनमध्ये बघितलं. ज्या मुलीला एक तो सुतळी बॉम्बची भीती होती, आम्ही रॉकेट लॉन्चर फायर केले आहेत जे 16 किलोचे असतात आणि त्याचा जो बॅक ब्लास्ट, जे मागून येणारा ब्लास्ट आणि जी आग असते ती 15 मीटरपर्यंत जाते. बापरे. तर एवढ्या गोष्टींना ट्रेनिंग आर्मीने दिली आणि आपल्या नेगेटिव्हवर मात कशी करावी, आपल्या फिअर्सवर मात कशी करावी, मी हे तिथूनच शिकली. आणि एक जेव्हा आपल्या खांद्यावर रिस्पॉन्सिबिलिटी असते ना आयुष्यात, घरातली म्हणा, समाजाची म्हणा, कुठलीही, तेव्हा आय थिंक ही रिस्पॉन्सिबिलिटी एवढी मोठी होऊन जाते की हे भीती आणि कुठल्या गोष्टी नाही करणं हे खूप मागे सोडून जातो आपण. नक्कीच. मला वाटतं हे शब्द खरंच फिके पडतात. आपल्या उदाहरणावरून आपल्या देशात आपण अशी अनेक उदाहरणं बघितलेली आहेत. अगदी वेदवाङ्मयात सुद्धा वीरवनिता विश्वलाचं वर्णन केलेलं आपल्याला आढळतं. झाशीची राणी तर सगळ्यांनाच परिचित आहे. आज अशाच झाशीच्या राणीची आपण गप्पा मारतोय असं मला वाटतं. आपण तुमच्याशी अशाच गप्पा मारणार आहोत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री.
पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपल्याशी गप्पा मारतायत मेजर प्राजक्ता देसाई आणि आता थेट मी पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे। आपण आपला जो अनुभव सांगितला त्याच्यातून खरंच आम्हाला पण अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या की या क्षेत्रात जायचं असेल तर ती भीती बाळगून चालत नाही आणि जरी भीती असेल तरी ती नंतर जाते, हे आपल्याला आपल्या उदाहरणावरून मला वाटतं नक्कीच समजलं असेल। तर पुढचा प्रश्न मनात हा आहे की एक सेवा निवृत्त झाल्यानंतर सुद्धा आज आपण प्रशिक्षण देत आहात, आपण अतिशय उत्तम वक्ते आहात, अनेकांना हे मोटिवेशन आपल्यामुळे मिळतं आहे। तर साधारण आत्ताचं आपल्या कामाचं स्वरूप कसं आहे आणि आजच्या या क्षणाला आपण आपल्या तरुणांना काय संबोधित कराल की कारण प्रत्येक जण काही सैन्यात जाऊ शकत नाही, मग तरी सुद्धा आम्हाला देशसेवा करायची असेल तर ती कुठल्या कुठल्या टप्प्यावर आणि कशी कशी करायला हवी असं आपल्याला वाटतं? हो, नक्कीच। मी ह्याचं पुन्हा 2 ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगेन। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे जे नॉलेज आहे, माझ्याकडे ते नॉलेज आहे ते मी जर दुसऱ्यांना नाही दिलं तर त्याचा काय फायदा, ह्या विचाराची आहे मी। जेव्हा मी आर्मी सोडली आणि मी सोशल मीडिया पकडला तेव्हा मी हे बघितलं की आपल्या महाराष्ट्रातलीच मुलं, खूप गावखेड्यातली मुलं मला म्हणायची की मॅडम आर्मीमध्ये जायचंय, भरती व्हायचंय, ऑफिसर बनायचंय, पण कळत नाहीये काय करावं। खरं सांगू तर ऑफिशियल वेबसाईट आहेत आपल्या, त्यावर खूप गोष्टी अवेलेबल आहे। तो काळ गेला जेव्हा आपल्याला फक्त न्यूजपेपर मार्फत आपल्याला इन्फॉर्मेशन मिळायची। आजकाल इन्फॉर्मेशन आपल्या मोबाईल फोनमध्ये आहे आणि ते एकदम इझिली अवेलेबल आहे। तर ते सांगून सुद्धा आर्मीचे प्रोसेस एवढे लांब आहेत की मुलांना एक्झॅक्टली कसं प्रिपेअर करायचं आणि काय आर्मी तुमच्यामध्ये बघते जेव्हा तुम्हाला ती सिलेक्ट करते, ह्या गोष्टीचा अभाव होता। म्हणून मी स्टार्ट केलं असंच सोशल मीडियावर संडे टू संडे असे इंटरव्ह्यू कंडक्ट करायचे, 1-on-1 सेशन घ्यायचे, त्यांना सांगायचे काही तुमचे प्रश्न असतील मांडा, मी ते प्रश्न तुमचे आन्सर करीन। गेले 4-4.5 वर्ष झाली मी हे करतेय। मग खूप सारे क्लासेस होते, त्यांना अप्रोच केलं, त्यांनी मला अप्रोच केलं, मी तिकडे छोटे मोठे माझे सेशन्स द्यायला लागली आणि स्लोली आणि स्टेडीली ते मी मोटिवेशनल स्पीकिंग कडे वळले। का तर मला कुठेतरी रिअलाइज झालं जर आपल्याकडे कुठली छोटीशी क्वालिटी का नाही त्याच्यावर नेहमी आपण काम केलं पाहिजे। मी खूप मानते की आयुष्यात एक प्रवास संपला तर तिथे थांबू नये, अजून अचीवमेंट करावे, अजूनही पुढे जावं, बिकॉज आयुष्य एक असतं, जेवढं आपण शिकू नॉलेज कधी वेस्ट नाही जात। आणि म्हणून मी हे डिफेन्स मेंटॉरिंग आणि मोटिवेशनल स्पीकिंग आणि मी कॉर्पोरेट ट्रेनिंगही करते की जसं तुम्ही म्हणलात शिस्त, डिसिप्लिन, जे मिलिटरी इन्स्पायर्ड की आपण लीडर कसे असू शकतो त्याची मी ट्रेनिंग कॉर्पोरेट्सला देते। तो माझा फर्स्ट आपल्या प्रश्नाचा आन्सर होता। नक्कीच। आता दुसऱ्याचं आपण उत्तर घेऊया, पण तत्पूर्वी एक फोन येतोय, तो घेऊन आपण लगेच पुढे जाऊया। शिवानंद वसेदार निपाणीहून प्रश्न विचारतात। नमस्कार। हा, नमस्कार। माझा प्रश्न आहे, एखादा स्वातंत्र्य सैनिक जर देश सेवा करून तुम्ही रिटायरमेंट होऊन घरी येतात, आल्यानंतर परत त्यांनी देश सेवा करण्यासाठी एखादं काम करायचं असेल तर त्यांना हे काम कसं मिळू शकते काय, आणि त्यांनी कशा प्रकारे काम करू शकतात त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल, आता माझा प्रश्न आहे। बरं, रिटायरमेंट नंतर सुद्धा काम करायचं असेल तर कशा पद्धतीने करता येतं त्यांच्या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊया। पण तत्पूर्वी आपला जो प्रश्न होता की प्रत्येकाला खरंच या क्षेत्राकडे जाता येत नाही काही कारणांनी, तर मग तरी सुद्धा प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की थोडी तरी देशसेवा आपण करायला हवी, तर ती कशी, आपण तरुणांना काय संबोधित कराल या मुद्द्याला? जर मी दुसरा प्रश्न पहिला आन्सर केला चालेल का? हो चालेल की। निवृत्त झाल्यानंतर मी प्रॉपर सर्व्हिसमध्ये जर निवृत्त झाली त्याच्यानंतर एक DSC असते, डिफेन्स सर्व्हिस कोर, ज्यांचं बेसिक काम असतं की जिथे जिथे आपले मोठे इन्स्टॉलेशन्स आहेत, जसं इंडियन एअरफोर्स झाली, आर्मी एव्हिएशन झाली, जिथे एक्स्ट्रा सिक्युरिटीची गरज असते तिकडे ह्यांना पुन्हा निवृत्त झाल्यानंतर रिक्रूट होता येतं। हा एक खूप छान असं म्हणतात की अपॉर्च्युनिटी आहे, तुम्हाला तेच सगळ्या फॅसिलिटी मिळतात ज्या तुम्हाला आधी मिळत होत्या, काहीही ह्याच्यामध्ये डिफरन्स नसतो। जर कोणाला असं मन करतंय की मी शेवटपर्यंत एक आपलं कंटिन्यू करावं तर DSC असतं, डिफेन्स सर्व्हिस कोर, डिफेन्स सिक्युरिटी कोर, सो सॉरी, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता। आणि जसं तुमचा दुसरा प्रश्न जर तुम्ही मांडला, मी स्टार्टिंगलाही ही गोष्ट म्हटलं की मी मानते की ज्या मातृभूमीत मी जन्म घेतलाय माझं कर्तव्य बनतं त्याच्यासमोर। प्रत्येक जण युनिफॉर्म नाही घालू शकत, प्रत्येक जण आर्म फोर्सेसमध्ये नाही जाऊ शकत, पण ॲज अ सिटिझन, ॲज अ भारतीय म्हणून मी काय करू शकते, तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत। सर्वात पहिलं तर जे आपले सैनिक आहेत, जे आपले सैनिक अशा बॉर्डरवर एवढ्या -40 डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा उभे राहून गार्ड करतायत,
फक्त त्यांना कधी तुम्ही भेटलात तर जस्ट एक थँक्यू बोला. असे सिटिझन्स बना की जो तिकडे सैनिक आपल्या फॅमिलीचा न विचार करता तिकडे बॉर्डरवर पूर्ण प्रोटेक्शन देतोय, असे सिटिझन बना की त्या लोकांना आपला अभिमान असेल. दुसरं म्हणजे जे आपण छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसं स्वच्छ भारत अभियान हे चालवलेलं आहे, ते चालवायची गरजच नाही आहे जर आपण बेसिक शिस्त पाळली. टायमावर जाणं, लाईनमध्ये उभं राहणं, कचरा न करणं, एकमेकांशी नीट बोलणं, जे आपल्यापेक्षाही बोलता अंडर प्रिव्हिलेज आहे त्यांच्याशी नीट वागणं. ओव्हरऑल एक गुड सिटिझन आपण जरीही बनलो तरी आपण आपल्या देशासाठी खूप काही करतोय. आपलं योगदान खूप मोठं आहे. प्रत्येकाला युनिफॉर्ममध्ये खरंच यायची गरज नाही आहे. प्रत्येकाने ह्या गोष्टी तरी केल्या तरी चालतील. एक इम्पॉर्टंट पॉईंट मी सांगेन, जसं ऑपरेशन सिंदूर झालं, खूप सारी इन्फॉर्मेशन चुकीची येत होती आपल्या पाकिस्तानकडून. आपल्या देशाला बरंच काही लोकांनी डाऊटही केलेलं. तर इकडे मी एक नागरिक म्हणून काय करू शकते, तर मी एक नागरिक बनून एक इन्फॉर्मेशन वॉरियर बनू शकते. म्हणजे जी पण फेक न्यूज येते फिल्टर आउट करायची, फेक न्यूज फॉरवर्ड नाही करायची, 3 वेळा विचार करायचा, आणि जी इन्फॉर्मेशन बरोबर आहे आपल्या सेनेच्या हितामध्ये आहे ती इन्फॉर्मेशन तुम्ही फॉरवर्ड करायची. कारण आपण बघितलं असेल, इतिहास जेव्हा लिहिला जातो तेव्हा ह्याच नरेटिव्हने इतिहास बनतो. जर आपण हा नरेटिव्ह ठीक ठेवला तर जेव्हा आपला इतिहास बनेल तो एकदम राईट बेसवर बनणार. तर यू हॅव टू फॉलो राईट नरेटिव्ह टू क्रिएट हिस्ट्री फॉर युअर कंट्री. हे फार महत्त्वाचं आहे, कारण बरेच वेळेला अफवांवर आपण विश्वास ठेवतो आणि बऱ्याच गोष्टी आपल्याही बाबतीत चुकीच्या घडू शकतात. आपला धीर खचला जाऊ शकतो, पण आपल्या भारतीय सैन्य दलावरच आपण विश्वास ठेवणं हे कायम आवश्यक आहे. आणि त्या म्हणाला तसं कुठलीही गोष्ट असेल तर त्याचं व्हेरिफिकेशन करणं, ती खरी आहे की खोटी आहे हे तपासून बघणं हे तितकंच आवश्यक आहे. मला वाटतं प्राजक्ताजी, आपण बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्यात की खरंच आज प्रत्येकाला भारताचा नागरिक म्हणून ह्या जबाबदाऱ्या तरी निश्चित पाळता येऊ शकतात. आता माझ्या मनात पुढचा प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला खूप सुरुवातीला हे म्हणाला होतात की तुमच्या आईवडिलांचा सपोर्ट होता आणि तुम्ही अशा परिस्थितीतून सुद्धा सैन्य दलात यायचं ठरवलं होतं. पण आपल्याकडे असे काही पालक आहेत की जे स्वतः थोडेसे घाबरतात मुलांना याच्यात पाठवायला. तर पालकांना तुम्ही धीर कसा द्याल आणि कुटुंबाचा सपोर्ट किती महत्त्वाचा असतो हे मला जाताना आपल्याला विचारायचं आहे, काय सांगाल? सगळ्यात पहिलं तर कुटुंबाचा सपोर्ट खूप महत्त्वाचा. स्पेशली एका स्त्रीच्या केसमध्ये लहानपणी आपल्या आईवडिलांचा, मोठ्यापणी आपल्या स्पाऊस, आपला नवरा जो आहे आणि आपल्या सासू सासऱ्यांचा जर हा सपोर्ट आहे तर मला तरी वाटतं भारतीय स्त्री इकडे थांबणार नाही, ती ॲक्च्युली चंद्रावर आणि त्याच्याही बियॉन्ड जाईल. तर हा सपोर्ट तुम्हाला राहिला पाहिजे. आणि त्या सपोर्टसाठी मोस्ट इम्पॉर्टंट की आपणही आपली गोष्ट बोलून दाखवली पाहिजे. आणि प्रत्येक पालकांना मला हे सांगायचं मन करतं की मुलांना आपल्या जी आपण शिस्त लहानपणापासून शिकवतो तसंच पेट्रिऑटिझम, राष्ट्रप्रेम हे लहानपणापासून शिकवा. आणि जसं मी म्हटलं, प्रत्येक प्रोफेशनमध्ये काही ना काहीतरी इश्यूज असतात. इंग्लिशमध्ये जसं म्हणतात, देर आर बॅड ॲपल्स एव्हरीवेअर, सगळीकडे आपल्याला मिळणार. त्यामुळे एक ऑर्गनायझेशन खराब आहे हे असं नसतं. मी खूप इकडे ऑथेंटिकेशनने सांगते की इंडियन आर्म फोर्सेस ही सेफेस्ट आहे. कारण का मी तुम्हाला सांगते, जेव्हा मी रात्री माझ्या स्कूटरवर बाकीच्या स्टेट्समध्ये बाहेर निघायची मला खूप भीती वाटायची. पण जर मी माझ्या रूटमध्ये कुठल्याही मिलिटरीचा गेट बघितला माझी भीती निघून जायची. कारण मला माहिती होतं मी फक्त एक आवाज लावली ना तो तिकडचा जो जवान तिकडे ड्युटीवर आहे तो धावत मला मदत करणार. तर हे प्रोफेशन खूप पुण्याचं काम करण्याचं आहे. दुसरं म्हणजे 20 ते 22 वर्षात तुमचं जे मूल असतं ते क्लास 1 गॅजेटेड ऑफिसर बनतं. तुमच्याकडे स्टार्स असतात. तुम्ही एक गॅझेट म्हणजे ऑथराइज टू व्हेरीफाय समथिंग. आय वुड रिक्वेस्ट की प्रत्येक जण गॅजेटचा जरा मिनिंग जाऊन गुगल करेल. पण एक गॅजेटेड ऑफिसर बनतो. तुम्ही युनिफॉर्म तुम्ही एक प्राईडने घालता. म्हणजे माझ्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी सांगू शकते की का आर्म फोर्सेसमध्ये यायचं आहे. आणि स्पेशली महिलांसाठी आजकाल एवढे ओपन झाले आहेत. मी जेव्हा जॉईन झाली तेव्हा आर्मी एव्हिएशन, आर्मी एअर डिफेन्सपर्यंतच आम्ही सीमित होतो. आता महिलांना परमनंट कमिशन मिळालं. नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये मुलांच्या खांद्याला खांदा लावून मुली ट्रेनिंग करताय. आणि 2023मध्ये महिला आर्टिलरी, ज्या कोर ऑफ आर्टिलरी, ज्या आपण गन्स बोलतो, फायर करतात वॉरच्या याला, त्यामध्येही आहेत.
मला वाटतं अजून काय पाहिजे, त्यांनी इतकं छान आपल्याला सांगितलं या बाबतीत आणि खरंच तुम्ही एक प्रेरणा आहात मला वाटतं प्रत्येक सखीसाठी की जी आपल्या या सैन्य दलात जाऊ इच्छिते. आणि तुम्ही एक वाक्य म्हणालात की खरंच हे पुण्याचं काम आहे. तर याच्याशी निगडित एक सुभाषित सुद्धा आहे की देशेस्व मृत्युमाप्नोति यो वीरः शत्रुसूदनः तस्य जन्म सहस्राणी पुण्यलाभाय कल्पते असं म्हटलं जातं की त्याला हे सहस्त्र वर्षांचं पुण्य मिळतं या क्षेत्रात येणाऱ्या. तर आपल्याला हे पुण्य लाभलेलं आहे. आपण इथे आलात आणि छान मार्गदर्शन हवा केलं त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. जय हिंद आपल्याला म्हणते. जय हिंद. आणि अगदी जाता जाता इतकंच म्हणते, देशाच्या सीमेवर शत्रूशी लढता लढता कुण्या मायाच्या पोटचं लेकरू गेलं, कुण्या कपाळी असलेलं कुंकू पुसलं. म्हणूनच सैनिकाची नेहमी आठवण ठेवा, सारे मिळून करूया थोडी तरी देशसेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात आपण भेटणार आहोत एका नवीन विषयासह. आत्ता मात्र आपला निरोप घेते, स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि धन्यवाद म्हणते.